आई गेली, वडील गेले. लहानपणी आम्हाला झोप लागायची, आई जवळ यायची, हात फिरवायचे, उठ बाळा, उठ उठ, शाळेची वेळ झाली. आई गेले, बाप गेले, आता सुद्धा आम्हाला कोण उठवतं? कोण उठवतं? पोटामध्ये भूक लावतं, कोण भूक लावतं? ती विठू माऊली सध्याही आमच्या जवळ आहे. मला तर पुष्कळ, तुम्हालाही येतो मलाही येतो. आता रोज आपण निवांत झोपतो, काही नाही, जेव्हा उठेल तेव्हा खरं. काय इथून जायचं, मग उशीर होतो, कार्यक्रम. सकाळचं काय असं बंधनकारक नाही, म्हणून सकाळी जाणं येणं नाही, माझ्या तब्येतीच्या सवडीनुसार. पण ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आशीर्वाद द्यायला बसलेत, आणखीन काय पाहिजे? नामदेव महाराज म्हणले, एकतरी ओवी अनुभवावी. आम्ही महिनोन महिने तेच वाचतोय, का त्यांची आमच्यावर कृपा होणार नाही? आम्हाला अमृतानुभव कळणार नाही, पण जीवाला समाधान वाटलं हीच कृपा. पुष्कळ झालं, पुष्कळ झालं. आपल्याला कुठे मोठं व्हायचं आहे? काही भावी ऐसे नाही माझ्या जीवी, मी तो बहुसुखी आनंद भरिता आहे साधू संतास मेळिया. आपल्याला तर असंच वाटतं बा, काही भावविव काय व्हायचं आहे? काय शिल्लक राहिले ते व्हायचं आहे. मनुष्य जन्म मिळाला, साधू संतांच्या घरात जन्म मिळाला, गेली 75 वर्ष कानाने भजन ऐकतोय, कीर्तन ऐकतोय, आणि पुन्हा आता अखंड प्रवचन चालू आहे. आणखीन काय पाहिजे? काही व्हावे ऐसे. आणि सगळ्यात मोठं काय असेल ना, तर लाखो माणसांचं प्रेम. आज पोटी जे आले त्यांचंही प्रेम मिळत नाही, पण तुमचं मला प्रेम मिळतं, म्हणून महिना महिना टस लावून येता. मला खात्री आहे, एखाद दिवस जर चुकलं ना, तरी घरी माणसं तळमळत बसतात. निघायच्या टायमाला आता विणबाईच आली, करते काय? असं घडतं, पुष्कळ वेळेला घडतं, पुष्कळ वेळेला घडतं. मला येऊन सांगतात, खाली यायला मिळालं नाही. काय झालं? विहीण आली का? बरं, विणीला संसार परमार्थाचं काय नाही, तुमचं बरं, आपलं तिथे जाऊन तुम्ही बसता. बरं, आता कुठे तुझ्या पुढची ज्ञानेश्वरी ऐकायला येऊ? शेवटी काय, ती सुजाणच आहे ना, सुजाणच आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, एवं संमतिकचे ज्ञान ते तव गुणात्मक जाण, शिन्मात्र एकले पूर्णतेत संबंध काहीचा. शिवकल्याण फार सुंदर सांगतात. नसत्याचा संबंध तोची ज्ञानासी ज्ञानबंधू, पुढे ही प्रबंधू येण्याची भावे. परी हेही बोलिले म्हणून आम्ही मानिले, ऐसे नव्हे हे भले हे बोलताच असे. शिवानी म्हटलं बघा, स्वतंत्र प्रज्ञ शिवानी म्हटलं किंवा वैकुंठीच्या सुजाण्याने म्हटलं म्हणून मी मानलं असं नव्हे. त्यांनी जर म्हटलं नसतं की ज्ञान बंद नाही, तरीही मी हेच म्हटलं असतं की ज्ञान हा बंदच आहे. कसा नेता मिळालाय बघा तुम्हाला, कसा मायबाप भेटलेत बघा, कशी माऊली भेटली बघा, कसे ज्ञानदेव भेटले बघा. हे तुमचं आमचं मोठं भाग्य आहे. ते म्हणले विष्णूला मांडले हे ठीक आहे, ज्ञानबंद तेही म्हणतायत गीतेमध्ये, शिवसूत्रामध्ये शिवही म्हणतायत. पण ते दोघं म्हणतात म्हणून मी मान्य करतो असं नव्हे, मला पटलं म्हणून मी मान्य केलं. इतका स्वतंत्र विचाराचा कोण आहे जगतामध्ये? म्हणून कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार. याती कुळाचा विचार का पाहिला नाही? चिद्विलासाची भूमिका आहे म्हणून. जिथे अजून मायावादाची भूमिका आहे तिथे हे असतं, कमी जास्ती कमी अधिक हे चालू राहतं. असो, म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, याची वचने प्रमाण आणि अनुभव यायसा जाणजे, संबंधिक ज्ञान अज्ञानतेची वास्तव्यार्थ अनुभव तो नव्हे. अहो हा अनुभवामृत ग्रंथ नव्हे प्रमाणांतरची मात, प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. वा, प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र, दृश्यदृष्टातीत प्रमेय प्रमाणातीत अनुभव मात्र. म्हणून निखळ ज्ञानची असता कासया ज्ञानी ज्ञानता पुढेही बोलता येसीचे.
जे आत्मज्ञान निखळ तेही गे ज्ञानाचे बळ, तै सूरचिंती सबळ ऐसे नोहे सुंदर. निखळ जे आत्मज्ञान हे जर वृत्ती ज्ञानाचा टेका घेईल, म्हणजे शुद्ध जे आत्मज्ञान त्याला जर वृत्ती ज्ञानाचा टेकू घ्यावा लागेल, तर सूर्य उदयास येण्याकरता दुसऱ्याच्या साह्य मिळवण्याची गरज आहे असं होईल. अरे अज्ञान काय ज्ञान काय, इथून तिथून ईश्वरी. आणि या ज्ञानपणाने जर हे ज्ञान अशी सोय साहते, ज्ञान अशा संज्ञेला प्राप्त होतंय, तरी ज्ञानपणाचे नि ते अज्ञान असे होणार नाही. हे कसं होईल? अरे बाबा, आहे ते सगळं ज्ञान मात्र आहे, हे ज्याला कळतं, हे ज्याच्या जीवनामध्ये उतरतं. म्हणून नीट लक्षात ठेवा, या प्रकरणामध्ये आपण कुठपर्यंत आलोय? तैसे तेज जे आहे ते अंधार केर होय, मा तेज दरी होय तेजाशी काही. आत्ताच सांगितलं मी, दृष्टांत लक्षात घ्या. तैसे तेज जे आहे ते अंधार किरण होय. अंधाराकडून तेज म्हणजे अंधार नव्हे तो तेज असं सांगण्याची गरज नाही. तेज म्हणजे तेज, तेज म्हणजे तेज, मा तेज तरी होय तेजाशी काही. या भूमिकेतून जेव्हा कळाल तेव्हा महाराज ज्ञान अभेद खंडन जे करतात. आता अज्ञान तर गेलं, पण ज्ञान म्हणण्याचंही कारण नाही, कारण ते आहे ते ज्ञान मात्र आहे. भरले नगळे आत्मपणे, कोंडून कोंडून भरलेला आहे. असं कर, असं कर, असं कर, असं कर, असं कर. हे बघा किती देवाची कृपा आहे, किती कृपा आहे बघा. हे नुसतं गळू लागलं तर माणसं 4 फूट लांब संतात. हे नाक जर गळलं ना, पलीकडे बस, इन्फेक्शन. सारखं म्हणले काल त्या शहरी बसलो मग ते आपल्याच अंगावर शेंबूड सांगतोय, सगळं भरले ना गळे. माणसं म्हणतात तो फार वाईट आहे बरं का हे. आता याला म्हणतात म्हातारपण. काय करावं? म्हातारपणामध्ये मोठं अवघड असतं. कान मुख गळू लागले आला बागुला आजा, नाक मुख गळू लागले ते नातवाला घरातले सुद्धा जवळ येत नाहीत. भूत दिसतं, भूत दिसतं. नीट लक्षात ठेवा, तुमची किंमत कुठपर्यंत आहे, गळत नाही तिथपर्यंत. कानातून गळत नाही, नाकातून गळत नाही, कुठून सगळं इंद्रिय इंटॅक्ट आहेत. भरले नगळे आत्मपणे, सर्व भूतांचे फुटके खोळे. म्हणून महाराज या ठिकाणी मोठं कौतुकाने म्हणतात, आता ज्ञाने ज्ञाना शिखेव कैसे दिजे. आत्म्याच्या ठिकाणी गुणाचा संबंधच नाही. मूळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परिमळ परमळे घे, तैसे आपण जाणते नवे जाण. म्हणून ज्ञाने ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. ज्ञानाला हे ज्ञान आहे म्हणण्याची सुद्धा गरज नाही. त्याला ज्ञान आहे हे म्हणणं सुद्धा अपमान आहे. आता 26 वर्ष ऐकताय माझं, बरोबर आहे ना? त्याच्यातला रोज इथे समोर बसणारा माणूस मला येऊन विचारतो, आपण बाबा महाराज का? तू तरी मर, नाही तर मी तरी मरतो. आणि सांगतो मात्र पहिल्या प्रवचनापासून अगदी आम्ही आहोत बरं का. अरे पहिल्या प्रवचनापासून काय झालं? लक्षात घ्या. आता या अवस्थेमध्ये पूर्णत्वाच्या मी काय सांगतोय, इतक्या वर्ष ऐकून म्हणजे पूर्णत्वाच्या अवस्थेमध्ये ज्ञानाला ज्ञान सुद्धा म्हणायचं नाही. दृष्टांत काय काय सांगितलं नीट लक्षात आलं का? नवीन प्रवचन करायला लागला आणि त्याला विचारलं ठीक आहे, जवळजवळ महाराष्ट्र ओळखतो बाबा महाराज म्हटले की कुठे टी व्ही आहे, सगळे बघितलं की गाडी चालली की बाबा महाराज निघाले, कारण हे ट्रेडमार्क आहे ना. आता गाडी निघाली की ओळून बघतो बाबा महाराज. कोणी ज्याचा परमार्थाचा संबंध नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, नवीन नाही. मी काय म्हटलं, माझा दृष्टांत सांगितला नाही. तसं अध्यात्मज्ञानाच्या पूर्णत्वाला पोचल्यानंतर ज्ञानाला ज्ञान म्हणणं हे सुद्धा चूक आहे. साधक दशेमध्ये हे अज्ञान हे ज्ञान ठीक आहे, पण पूर्णत्वाला पोचल्यानंतर त्या ज्ञानाला ज्ञान म्हणणं सुद्धा चूक आहे.